हा व्हिडिओ माझ्या डॉक्टर मित्रांसाठी आहे जे उंची वाढीसाठीचं आपल्या पेशंटला मेडिसिन किंवा ट्रीटमेंट देतात. मला त्यांच्याशी हा सल्ला आहे की त्या पेशंटकडे तुम्ही उंचीचा पेशंट किंवा उंची वाढवण्यासाठीचा पेशंट म्हणून बघू नका. तर त्याच्याकडे असं लक्ष द्या सेंट्रल ऑर्गन्स जे आहे त्याच्यात लक्ष द्या. पहिल्यांदा ब्रेन, बेबी इरिटेबल आहे, चिडचिड, खात नाही, तर ते करेक्ट करा. त्यानंतर खाली या. खाली येताना टंग, ॲप्टोस्टोमॅटायटिस किंवा इतर व्हिटॅमिन डिफिशियन्सी, आयर्न डिफिशियन्सी हे काय आहे का पहा. त्यानंतर खाली या थ्रोटमध्ये म्हणजे थायरॉइड वगैरे बाकी काही इश्यू आहे का. त्यानंतर खाली या लंग्समध्ये. लंग्समध्ये ते बाळ व्यवस्थित श्वास घेतं का, वारंवार सर्दी होते, वारंवार दम्याचा त्रास वगैरे आहे का, ते क्लिअर करा. त्यानंतर हार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, प्रॉमेना वगैरे आहे का, बाळासारखं दमतं खेळताना वगैरे, पोरांना दम लागतो, धाप लागतो, ते पहा. त्यानंतर खाली इंटेस्टाईनमध्ये या. इंटेस्टाईनमध्ये त्याला भूक लागते का, कॉन्स्टिपेशन आहे का. त्यानंतर पॅक्रियाज रिलेटेड म्हणजे शुगर वगैरेचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, ॲसिडिटी, हे पहा. त्यानंतर त्याला काय पचतं काय पचत नाही. कॅल्शियम रिच फूड जे आहे उदाहरणामध्ये एग्ज आहेत, मिल्क आहे, ते त्याला पचतं नाही पचतं. आई काय करतात त्याला बळजबरीनं त्याला दूध पाजत असतात किंवा मग त्यावेळी मुलांना बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन होतं, पोट गच्च होतं. 2-2 दिवस बाळ संडास करत नाही किंवा 12 वर्षाचा झाला तरी 2-2 दिवस टॉयलेटला जात नाही. हे कॉमन तक्रार मी ऐकतो माझ्या क्लिनिकमध्ये. ते तुम्ही क्लिअर करा. बाकी सगळं आपोआपच व्यवस्थित होऊन जाईल आणि त्याची हाईट वगैरे वाढेल.